हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. आणि आता सकाळचे 7 वाजलेले आहेत आणि ह्या टायमिंगला मी अर्णव आणि आयुषला उठवते. तर अर्णव आणि आयुष आता झोपलेले आहेत. तर त्यांची स्कूल 8 वाजता असते. तर 7 ते 8मध्ये फक्त त्यांचंच आवरत असते. तर त्यांना मी आता उठवते आणि उठल्याच्यानंतर त्यांच्यासाठी मी घरच्या शेवया बनवलेल्या होत्या, ज्या की विकतच्या खूप छोट्या छोट्या बारीक होत्या, त्यामुळे असं घट्ट झालेले आहे. आणि टिफिनमध्ये त्यांना आज फ्रूट होते, कारण गुरुवार आणि शुक्रवारी त्यांना टिफिनमध्ये फ्रूटच असतात. आणि आज कलर, शुक्रवारी त्यांचा ड्रेसचा कलर वेगवेगळा असतो. तर आज ऑरेंज कलर होता आणि अर्णवला ऑरेंज कलरचा ड्रेस नव्हता, त्यामुळे त्याचा स्कूलचा ड्रेस ऑरेंज असल्यामुळे तोच घातलेला होता. तर आज किती धुकं पडलेलं आहे ते बघून घ्या. खूपच म्हणजे खूपच धुकं होतं, काहीच दिसत नव्हतं समोर. तर आत्ता मी अर्णव आणि आयुषला स्कूलमध्ये सोडून येते. आता मी अर्णव आणि आयुषला सोडून आलेली आहे आणि त्यांना सोडेपर्यंत माझं अर्धं काम होऊन जातं आणि अर्धं बाकी असतं. तर त्यामुळे आता आल्याच्यानंतर लगेच कामाला लागलेली आहे. इथे कपडे मी मशीनमध्ये टाकून घेते आणि भांडे तुम्ही बघू शकता माझे झालेले आहे. आणि देवाची पूजा पण अर्णव आणि आयुषला सोडण्याच्या आधीच झालेली आहे. आता कपडे लावून घेते आणि स्वयंपाक थोडासा राहिलेला आहे ते करून घेते. मग त्यानंतर थोडंसं बाहेर जायचं आहे. तोपर्यंत अर्णव आयुषला आणायचा टायमिंग होऊन जातो, कारण त्याची स्कूल फक्त 2 तास असते. तर माझं बाकीचं काम होईपर्यंत त्याची स्कूल सुटते. तर त्याला घेऊन आम्ही थोडंसं बाहेर जाणार आहोत. तर इथे मी भाजी बनवून घेते. भाजी आणि चपात्या पण बनवून घेईल, मग नंतर बाहेरून आल्यावर बनवेल. इथे मी आता आयुषला आणलेला आहे आणि त्याचे कपडे वगैरे चेंज करून त्याला फ्रेश करून घेतलेला आहे. आणि आता आम्ही जातो आहेत बाहेर, थोडंसं काम आहे तर ते करून येतो. चल 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 चल. चल ठीक आहे, बाय. आता बाहेरून आल्याच्या नंतर लगेचच मी आधी कुकर लावून घेतलेला आहे, कारण की तेवढं सकाळी भाजी केलेली ती पुरणार नाही आहे. मग पालक वरण बनवणार आहे आणि थोडासा भात, पोळ्या वगैरे कमी पडल्या तर. आणि त्यासाठी आधी बाहेरून आलं की कुकर लावलेलं आहे. आणि येतानाच अर्णवच्या स्कूलचा टायमिंग झालेला होता, तर येताना अर्णवलासुद्धा घेऊन आलेलं होतं. आता अर्णव पण चेंज करून कसं बोलू, झोपलाय तू? झोपला होता का खरंच? हां, तू कधी झोपलेला? सॉक्स असा टाकलाय का तू? कधी झोपलेला? नाटकच करत होता ना. बरं, झोप आता, झोप. नाटक नाही, झोप. सोड. रात्री
फ्रेंड्स, आता कुकर झालेला आहे आणि मी साईडलाच पालकही ठेवलेली होती उकडण्यासाठी. तर पालक झालेली आहे आणि त्याला फक्त 3 ते 4 मिनटं आपल्याला उकडून घ्यायचे आणि त्यानंतर मी पालकाची प्युरी बनवून घेणार आहे आणि ती आपली डाळीमध्ये टाकून घेणार आहे. कारण जर पालकेचं वरण मी कट करून भाजी त्यात टाकली आणि बनवलं तर आयुष खात नाही तसली भाजी. त्यामुळे मी त्यांनी खाण्यासाठी मी असं करते आणि छान लागते, मस्त लागते. तुम्ही पण करून बघा. आणि त्याच्यानंतर आता मी ह्यात तडका टाकणार आहे. आपण जसा नेहमी टाकतो तसा तडका एक देणार आहे. तर अशा पद्धतीने माझं पालकाचं वरण रेडी होतं आणि आयुष पण खातो पालक. आता इथे माझं पालकाचं वरण रेडी झालेलं आहे आणि अशा पद्धतीनं बनवलं तरच आयुष खातो. तर त्यामुळे हे माझं असं जेवण पूर्ण रेडी झालेलं आहे आणि आता आम्ही जेवण घेतोय आणि आजचा ब्लॉग इथेच थांबूयात आणि भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.